अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्व दत्तभक्त दत्तप्रेमी गुरुचरित्राच्या वाचकांना, साधकांना, गुरुचरित्राचं चिंतन मनन करणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझे नमस्कार. या गुरुचरित्राच्या अभ्यास मालेमध्ये आपण असा विचार करत होतो की तीर्थ म्हणजे काय. तर ती पापादिकम यस्मात असा जरी अर्थ केला किंवा तर ती तिर्यते अनेन इति तीर्थ हा असा जरी विचार केला तरी सुद्धा संपूर्ण पापातून मुक्त करणारं हे तीर्थ असतं. आणि तिर्यते अनेन असा विचार जर आपण केला तर या भवसागरातून, या जन्ममृत्यूच्या परंपरेतून मुक्त करण्याचं सामर्थ्य, शक्ती या तीर्थामध्ये असते. म्हणून तीर्थ म्हणजे काय याचा विचार करत असताना आपण याज्ञवल्क्यांची कथा बघितली. त्यामध्ये तीर्थ कसं असतं, तीर्थाचं सामर्थ्य काय असतं, ही जरी कथा गुरुचरित्रात आलेली नसली तरी सुद्धा एक आधार म्हणून, एक दृष्टांत म्हणून तीर्थाचं महत्त्व कळावं याकरता ही कथा आपण या ठिकाणी अभ्यासली. आता श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी तीर्थयात्रा करा म्हणून का सांगितलं याचा थोडासा विचार, थोडासा अभ्यास आपण करूया. परमार्थ मार्गामध्ये परमेश्वर प्राप्ती व्हावी याकरता जी साधनं सांगितलेली आहेत ती भरपूर साधनं सांगितलेली आहेत, भरपूर मार्ग सांगितलेले आहेत. ते योग मार्ग आहे, ज्ञानमार्ग आहे, सांख्य योग आहे. त्याचप्रमाणे कित्येक साधनं अशी आहेत की नामस्मरण आहे, यज्ञयाग आहेत, दानधर्म आहे, जपज्जाप्य आहे, व्रतवैकल्य आहे. ही सगळी साधनं आहेत. या साधनामध्ये काही ना असं असतं की ते सामर्थ्य नाही आहे. यज्ञयाग करण्याचं सामर्थ्य नाही आहे, योग करायचं सामर्थ्य नाही आहे. त्यांनी काय करावं तर त्यांनी या तीर्थयात्रा करून आपलं मन स्थिर करावं, सत्वशुद्धी करावी. आणि सत्वशुद्धी करून मन स्थिर झालं की मग एका ठिकाणी राहा. याला भौमयज्ञ असं म्हणतात. योग वासिष्ठामध्ये सुद्धा भारद्वाजांना वसिष्ठ ऋषींनी श्रीरामाने तीर्थयात्रा का केली हे सांगत असताना हेच सांगितलं. तीर्थयात्रा अत्यंत महत्वाची आहे. पापक्षयाचं साधन म्हणून तीर्थयात्रेचं वर्णन आलंय. परंतु मूळ गुरुचरित्रामध्ये श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज या सगळ्यांना सांगतात की तुम्ही बहुधान्य नाम संवत्सरात श्रीशैल्य पर्वतावर या आणि त्या ठिकाणी माझं दर्शन आपा सर्वांना होईल, त्या ठिकाणी आपली भेट होईल. हा मधला जो काळ आहे तो जवळजवळ 38 वर्षाचा काळ आहे. 3 तपा आहेत जवळजवळ. जसे यती म्हणजे संन्यासी शिष्य आहेत त्याचप्रमाणे ब्रह्मचारी सुद्धा शिष्य आहेत, गृहस्थाश्रमी सुद्धा शिष्य आहेत. त्यांना 38 वर्षे तीर्थयात्रेला पाठवणं शक्य नाही आहे. परंतु तो विचार मूळ गुरुचरित्रामध्ये सरस्वती गंगाधरांनी केलेला नाही आहे. तो विचार श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी केलेला आहे द्विसहस्त्री गुरुचरित्रामध्ये. द्विसहस्त्री गुरुचरित्रामध्ये स्वामी महाराजांनी हा सगळा विचार केलेला आहे की ही जी तीर्थयात्रा सांगितलेली आहे ही तीर्थयात्रा सांगितली आहे फक्त यतींच्या करता, संन्यासींच्या करता. परंतु स्वामी महाराज 38 वर्षाचा काळ गृहस्थाश्रमी आणि ब्रह्मचर्य आश्रमात असणाऱ्या भक्तांना देणार नाहीत. मग त्यांनी काय करावं तर त्यांच्याकरता ब्रह्मचर्य आश्रमामध्ये जे आहे त्यांनी काय करावं तर 12 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य आश्रम सांगितलेला आहे. या 12 वर्षामध्ये मुंज झाली 8व्या वर्षी की गुरुग्रही जावं. यज्ञोपवीत मेखला असावी कमरेला, यज्ञोपवीत गळ्यामध्ये असावं,
2 वेळा संध्या करावी, गायत्रीची उपासना करावी, 2 वेळा भिक्षा मागावी, भिक्षा गुरुजींना आणून द्यावी, गुरुजींची सेवा करावी आणि गुरुजींच्याकडून वेदविद्या ग्रहण करावी. 12 वर्षापर्यंत वेदविद्या सगळं विद्यांचं ज्ञान आलं, शिक्षण सगळं पूर्ण झालं की गुरूंच्या आज्ञेनं आपल्या घरी यावं. यथा योग्य काळी सोडमुंज करून समावर्तन करून गृहस्थाश्रमात पदार्पण करावं. विवाह करून गृहस्थाश्रम आपला कसा धन्य होईल याकरता गृहस्थाश्रमात सांगितलेली सगळी कर्म करावी. पहिल्यांदा गृहस्थाश्रमामध्ये काय करावं तर गृह्याग्नी सांगितलेला आहे, अग्नीची उपासना सांगितली आहे सकाळ संध्याकाळ. पंचमहायज्ञ करावेत, अतिथी पूजन करावं, धेनू म्हणजे गायीची सेवा करावी, आपल्या घरात आई वडील असतील आई वडिलांची सेवा करावी आणि पत्नीबरोबर प्रपंच करत असताना चांगल्या मार्गानं उत्तम मार्गानं पैसा मिळवावा आणि तो उत्तम मार्गाने खर्च करावा, आसक्त न होता खर्च करावा. तो खर्च करत असताना यज्ञयाग करावेत, दानधर्म करावा आणि अशा प्रकारे आपला गृहस्थाश्रम हा धन्य करावा. या गृहस्थाश्रमामध्ये पुत्र व्हावेत, पुत्री व्हावीत, कन्या पुत्र यांचं संगोपन चांगल्या प्रकारे करावं, त्यांना लहानाचं मोठं करावं, त्यांची विवाह कार्य करून द्यावीत. अशा तऱ्हेने उत्तम अशा प्रकारे आपला गृहस्थाश्रम पूर्ण करून परमार्थ मार्गामध्ये परमेश्वर प्राप्तीचा प्रयत्न करावा. त्यानंतर त्यांनी सांगितलं की मुलाबाळांची विवाह कार्य पूर्ण झाल्यानंतर त्यातून पूर्णपणे आसक्ती नष्ट व्हावी, आपली सगळी संपत्ती घरदार सगळं मुलांना देऊन पत्नीसह वर्तमान जंगलामध्ये जावं. वानप्रस्थ आश्रम सांगितला. त्या ठिकाणी पती पत्नींनी ब्रह्मचर्य पाळावं. संन्यास आश्रमाकरता लागणारी जे गुण आहेत ते गुण आपल्या अंगात आणण्याचा प्रयत्न करावा. मन स्थिर ठेवावं, उपासना नामस्मरण हे सर्व करत राहावं आणि त्यानंतर संन्यास घेण्याला योग्य आपण झालो की मग पत्नीच्या अनुज्ञेनं संन्यास आश्रम ग्रहण करावा. गृहस्थाश्रमामध्ये परमार्थ प्राप्ती करावी. ब्रह्मचर्य आश्रमामध्ये ब्रह्मचर्य पाळून वेदाध्ययन करत असताना गुरूंची सेवा करून ते प्राप्त करून घ्यावं आणि संन्यासी आश्रमामध्ये संन्यासी आश्रमाप्रणीत आपला जो धर्म आहे तो धर्म पाळावा. श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी द्विसहस्त्री गुरुचरित्रामध्ये हे सगळं स्पष्ट करून ठेवलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा पसायदानामध्ये सांगितले की वर्षत सकळ भूमंडळी ईश्वर निष्ठांची मांदी आली, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. ज्यांना ज्ञान झालेलं नाही आहे, ज्ञान मार्गावर जे आहे त्यांनी लोकांतात राहायचं नाही, समाजामध्ये राहायचं नाही, एकांतात राहून ध्यानधारणा करून ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न करावा. परंतु एकदा गुरूंची कृपा झाली, ज्ञान झालं, त्यानंतर मात्र त्यांनी एकांतात राहू नये, समाजामध्ये नाही फिरावं, सर्व ठिकाणी जावं, लोकांच्यावर अनुग्रह करावा. आपण जे ज्ञान मिळवलेलं आहे ते ज्ञान दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करावा. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. असे जे गुरुनिष्ठ आहेत, ज्ञाननिष्ठ आहेत, ब्रह्मनिष्ठ आहेत, ते जे संत आहेत, ते जे सत्पुरुष आहेत, त्यांच्याकडून ही अपेक्षा आहे की त्यांनी एकांतात न राहता लोकांच्या मध्ये फिरावं. हे जर एकाच ठिकाणी बसून राहिले तर हे ज्ञान लोकांना मिळणार कसं? हे ज्ञान लोकांना व्हावं, लोकशिक्षण व्हावं, लोकसंग्रह व्हावा, याकरता हे ज्ञान घेऊन या यतींनी फिरलं पाहिजे. आणि असं फिरून सगळ्या तीर्थयात्रा करून मन स्थिर करून मग एका ठिकाणी राहावं. स्वामींनी सांगितलं श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी की तुम्ही बहुधान्य नाम संवत्सरात तुम्ही आम्हाला श्रीशैल्य पर्वतावर येऊन भेटा, त्या ठिकाणी आपली भेट होईल. तीर्थयात्रा सांगितली.
अशी कित्येक तीर्थ आहेत. वाडीमध्ये सुद्धा अष्टतीर्थ आहेत, 8 तीर्थ सांगितलेले आहेत. गाणगापूरमध्ये सुद्धा अष्टतीर्थ आहेत. प्रत्येक तीर्थांच्या वेगळ्या वेगळ्या कथा आहेत. प्रत्येक तीर्थाला गेल्यानंतर त्या स्नानानं काय मिळतं हेही वर्णन करून ठेवलेलं आहे. गुरुचरित्रकारांनी पण वर्णन केलंय त्याचं. गुरुचरित्रकारांनी इथंपर्यंत सांगितलं की गुरुग्रह कुठल्या कुठल्या राशीत गेल्यानंतर कुठल्या कुठल्या नदीला कसं कसं फळ प्राप्त होतं हे सांगत असताना कन्या राशीला गुरु आल्यानंतर कन्यागत महापर्व कालाला सुरुवात होते. आणि या कन्यागत महापर्व कालामध्ये गंगा नदी कृष्णेला भेटायला येते. आणि यावेळी या कृष्णेमध्ये स्नान करून दान करून जे काही या ठिकाणी कर्म केली जातात ती अत्यंत उत्तम अशा प्रकारे आपल्याला फलप्रद होतात. आणि असं चांगलं फळ आपल्याला मिळतं. अशा प्रकारे तीर्थयात्रा करून मन स्थिर करून आपण मग एका ठिकाणी राहावं. श्री गुरूंनी सांगितलं सगळ्या शिष्यांना की तुम्ही तीर्थयात्रा करा. तीर्थयात्रा करून तुमची सत्व संशुद्धी झाली, चित्तशुद्धी झाली की मग तुम्ही एका ठिकाणी राहा. आणि त्यानंतर तुम्ही बहुधान्य नाम संवत्सरात आम्हाला श्रीशैल्य पर्वतावर येऊन भेटा. आणि श्रीशैल्य पर्वतावर आमची तुमची भेट होईल. आणि श्री गुरु त्या ठिकाणी गुप्त झाले. या सर्व शिष्यांना त्यांनी तीर्थयात्रेला पाठवून दिलं. सगळे शिष्य निघून गेले. फक्त सिद्ध जे आहेत ते सिद्ध मात्र महाराजांच्या बरोबर आहेत. 1 वर्षपर्यंत पळ्ळी वैजनाथमध्ये गुप्त रूपानं श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज राहिले. आणि त्यानंतर ते भिल्लवडीला कृष्णेच्या काठावर औदुंबर वृक्षाखाली येऊन बसले. आणि या ठिकाणी हा जो 15वा अध्याय आहे हा पूर्ण होऊन 16व्या अध्यायात आपली कथा आता जाते. या ठिकाणी आपण 15व्या अध्यायाचा विचार केला, परंतु पुढच्या अध्यायामध्ये पुढच्या भागामध्ये आपल्याला 16व्या अध्यायामध्ये ही जी औदुंबरची जी कथा आहे ती कथा आपल्याला बघायची आहे. आता या ठिकाणी मी थांबतो, माझ्या वाणीला मी विराम देतो. पुढच्या भागामध्ये या 16व्या अध्यायात काय काय घटना घडल्या, कशी कशी लीला झाली त्या लीलेचा विचार आपण करूया. 16व्या अध्यायामध्ये गुरूंनी धौम्य ऋषींची कथा एका मुनीनं सांगितली आणि ती कथा आपल्याला 16व्या अध्यायामध्ये बघायची आहे. आणि 16वा अध्याय झाल्यानंतर 17व्या अध्यायामध्ये ही भिल्लवडीची कथा, भुवनेश्वरीची कथा आपल्याला बघायची आहे. या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो आणि पुढच्या भागामध्ये 16व्या अध्यायाचा विचार आपण करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.